विविध मागण्यांसाठी भारतीय समता संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने. अतिक्रमणधारकांना जमिनीचे कायम पट्टे देण्याची मागणी. शासन निर्णय 1991च्या निर्णयाप्रमाणे वंचित राहिलेल्या शासकीय जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना कायम पट्टे करण्यात यावे. माळेगाव येथील बंद केलेली जिल्हा परिषदची शाळा तात्काळ सुरू करण्यात यावी. यासह इतर मागण्यांसाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय समता संघटना पारधी परिषदेच्या वतीने निदर्शने करत एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. आमच्या समता संघटनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. गेली अनेक वर्ष आम्ही जे अतिक्रमणधारक आहे त्यांना त्या जमिनी मिळायला पाहिजे. शासनाचा GR सुद्धा आहे. त्या GRच्या प्रमाणे या संबंधित कलेक्टर साहेबांनी ती कारवाई केली पाहिजे. काही लोकांना जमिनी मिळाल्या आहेत, काही लोकांच्या मिळायच्या आहेत आणि ज्यांच्या ताब्यामध्ये त्या जमिनी आहे त्यामध्ये त्यांनी आता एक सौर ऊर्जेचा घाट घातलेला आहे. ज्या आमच्या गोरगरीब लोकांच्या छोट्या छोट्या जमिनी आहेत त्या जमिनीवर ते त्यांचा उदरनिर्वाह करत आहेत. तो उदरनिर्वाह करत असताना केवळ त्या भरोशावरच त्यांचं पोट आहे. त्या जमिनी सुद्धा त्या सौर ऊर्जेच्या घशामध्ये घालत आहे. सौर ऊर्जेचे प्रकल्प होऊ नये अशी आमचं अजिबात म्हणणं नाही, परंतु ज्या ठिकाणी ह्या लोकांनी ज्या जमिनी काढलेल्या आहेत, ज्या जमिनीवर त्यांचा ताबा आहे, शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे, त्या लोकांना त्या जमिनी मिळायला पाहिजे. तुमचे जे सौर ऊर्जेचे प्रकल्प आहे ते तुम्ही दुसऱ्या ठिकाणी घेतले पाहिजे. अशी असेल की सन 28 नोव्हेंबर 1991च्या शासन निर्णयाप्रमाणे ज्याच्याकडे सबळ पुरावे आहेत त्यांना त्या जमिनीचा कायम पट्टा झाला पाहिजे. वन जमिनीचे ओटेबडी आठ तुम्ही कायम रद्द केली पाहिजे. म्हणजे माळेगाव येथील आदिवासी मुलाची जी शाळा आहे, जी शाळा वन विभागाने बेकायदेशीर पाडली, ती शाळा त्या ठिकाणी तात्काळ चालू झाली पाहिजे आणि माळेगावच्या आदिवासी बांधवांना जमीन कष्टाची पूर्व परवानगी भेटली पाहिजे. आणि 2010 पर्यंत ज्या लोकांच्या ताब्यामध्ये जमिनी आहेत, ज्याच्याकडे सबळ पुरावे आहेत, अशा लोकांना कोणत्या मशागतीसाठी अडथळा झाला पाहिजे नाही, अशी आमची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी असेल.